मिशो ॲफिलिएट प्रोग्राममधून घर बसल्या 30 ते 40,000 रुपये कसे कमवू शकता, ते पण अगदी ₹1ही खर्च न करता. कोणताही प्रॉडक्ट तिथं खरेदी करण्याची गरज नाही. मिशो ॲफिलिएट प्रोग्राममधून पैसे कमवण्यासाठी आपल्याला जो प्रॉडक्ट आहे मिशोचा हाय रेटेड त्याचा रील बनवायचा आहे. तो रील बनवण्यासाठी आपल्याला जो प्रॉडक्ट लागणार आहे, तो प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. मग नक्की प्रॉडक्ट खरेदी न करता आपल्याला रील कसे बनवायचे आणि ते रील आपल्याला YouTube, Facebook, Instagram अशा तिन्ही सोशल मीडियावरती अपलोड करून तिथे जे व्ह्यूज येणार आहे त्या व्ह्यूज मधून तर पैसे कमवायचे आहे. पण मिशो ॲफिलिएट प्रोग्राम थ्रू आपले जे पण प्रॉडक्ट ऑडियन्स परचेस करतील त्यामधून पण आपल्याला 10% 15% कमिशन हे काय करायचं आहे, कमवायचं आहे. मग तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस तुम्ही मिशो ॲफिलिएट प्रोग्राम चालू करणार तर त्यावेळेस सायमल्टेनियसली तुम्ही YouTube, Facebook, Instagram या तिन्ही सोशल मीडियावरती तुमचा चॅनल पण ग्रो करू शकता आणि तिथून जास्तीत जास्त पैसे पण कमवू शकता. कारण तुम्हाला माहित आहे की ह्या पद्धतीचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही एखादी वस्तू शो करत आहात, एखादा प्रॉडक्ट शो करत आहात, तर ऑडियन्सला ह्या गोष्टी खरेदी करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि ऑडियन्स अशा पद्धतीचे रील जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला इथे व्ह्यूजची तर कमतरता राहणार नाही. पण मिशो ॲफिलिएट प्रोग्राममधून पण तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईज नसताना अगदी 1 सबस्क्रायबर असताना पण काय करू शकता, मिशो ॲफिलिएटमधून तुम्ही पैसे हे कमवू शकता. मिशो ॲफिलिएट प्रोग्राम जो आहे त्याचं लॉगिन कसं करायचं, त्याचं अकाउंट कसं बनवायचं. अकाउंट बनवल्यानंतर जो मिशोचा प्रॉडक्ट आहे त्या मिशो प्रॉडक्टची जी मिशो ॲफिलिएट लिंक आहे ती लिंक कशी बनवायची आणि आपण प्रॉडक्ट खरेदी करणार नाहीये, मग प्रॉडक्ट खरेदी न करता आपल्याला रील बनवायचा कसा, मग तो YouTube, Instagram, Facebook वरती अपलोड करून आपली जी मिशो ॲफिलिएट लिंक आहे एखाद्या वस्तूची प्रॉडक्टची ती कशी तिथे ॲड करायची, अशी ए टू झेड माहिती मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. YouTube वरती तुम्ही जर सर्च केलं तर ह्या रिलेटेड तुम्हाला एकही व्हिडिओ एवढा डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही. तुम्ही सर्च करू शकता. त्यासाठी माझी रिक्वेस्ट असेल की आजचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण आजचा व्हिडिओ हा अशा ऑडियन्ससाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे की ज्यांनी एक नवीन YouTube चॅनल चालू केलेलं आहे किंवा ज्यांना YouTube चॅनल चालू करून भरपूर दिवस झालेले आहे पण त्यांना YouTube वरती काही मिळत नाही, सक्सेस मिळत नाहीये. तर आज तुम्ही ह्या पद्धतीचा मिशो ॲफिलिएट लिंक चालू करून तुमचं यामध्ये तर करिअर करू शकता. ह्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. पण त्यामधून तुम्ही तुमचं YouTube, Instagram, Facebook या तिन्ही सोशल मीडिया काय करू शकता, ॲट अ टाइम ग्रो करू शकता. कुठलाही कॉपीराइट येणार नाही, काहीही येणार नाही. तर अशी ए टू झेड माहिती आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक भन्नाट कमेंट टाईप करायला विसरू नका. कारण ज्या पण ऑडियन्सची मला भन्नाट कमेंट येते ती भन्नाट कमेंट मी काय करत असते, माझ्या व्हिडिओच्या खाली पिन करत असते. जी पिन कमेंट केलेली असते ती ऑडियन्स जास्तीत जास्त बघत असतो आणि त्या चॅनलला जास्तीत जास्त भेट काय करत असतो, ऑडियन्स हा देत असतो. त्यामुळे तुमच्या एक पिन कमेंटमुळे काय होणार आहे, ऑडियन्सची तुमच्या चॅनलवरती क्राऊड निर्माण होणार आहे. नक्कीच तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी याची काय होणार आहे, मदत होणार आहे. त्यासाठी तुम्ही एक भन्नाट कमेंट टाईप करायला विसरू नका. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक भन्नाट कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मिशो ॲफिलिएट प्रोग्राम काय आहे ते आपण समजून घेऊया. आता मिशोचा एखादा हाय रेटेड प्रॉडक्ट असेल की ज्याला ऑडियन्सकडून खूप जास्त रेटिंग मिळालेलं आहे, तर असा प्रॉडक्ट आपल्याला काय करायचा असतो, सिलेक्ट करायचा असतो. तर सिलेक्ट केल्यानंतर तो प्रॉडक्टची आपल्याला काय करायची आहे, रील बनवायची आहे. रील बनवल्यानंतर तो आपल्या YouTube, Instagram आणि FB वरती काय करायचा असतो, पोस्ट करायचा असतो. आणि त्याखाली आपण जी मिशोची ॲफिलिएट लिंक बनवलेली असते ती लिंक आपल्याला काय करायची असते, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करायची असते. मग त्यासाठी आपल्याला मिशो ॲफिलिएट प्रोग्राम जे अकाउंट आहे ते अकाउंट बनवणं गरजेचं आहे आणि मिशो जी प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची ॲफिलिएट लिंक बनवणं गरजेचं आहे. तर ते कसं बनवायचं मी लगेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला जे मिशो ॲफिलिएट अकाउंट आहे ते क्रिएट करायचं आहे. ते बनवण्यासाठी तुम्हाला ओपन करायचं आहे तुमचं गुगल किंवा तुमचं क्रोम ओपन केल्यानंतर तुमचा जो सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे मिशो ॲफिलिएट प्रोग्राम. आता मिशो ॲफिलिएट प्रोग्राम टाईप केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीलाच तुम्हाला येणार आहे ॲफिलिएट वेब. त्या ॲफिलिएट वेबवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. व्यवस्थित बघा, कोणतीही स्टेप मिस करू नका. कारण एक जरी स्टेप मिस केली तरी तुम्ही ॲफिलिएट प्रोग्राम हा जॉईन करू शकणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आजपासूनच तुम्ही ॲफिलिएट प्रोग्राम हा जॉईन करावा आणि तुमचे चॅनल मॉनिटाईज नसताना किंवा तुमचे सबस्क्रायबर अवघे 0-1 सबस्क्रायबर असताना पण तुम्ही हा प्रोग्राम जर जॉईन करावा, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणतीही स्टेप मी सुद्धा काय करणार नाही, स्किप करणार नाही किंवा एडिट करणार नाही. ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला कुठेही एडिट न करता दाखवणार आहे. तर बघा, ह्या पद्धतीने तुमच्या
त्याच्यासोबत काय होणार आहे, जी फ्रंट विंडो आहे ती फ्रंट विंडो काय होणार आहे, शो होणार आहे. आता शो केल्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल जॉईन द प्रोग्राम. त्या जॉईन द प्रोग्रामवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता जॉईन द प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं काय केला जाईल, शो केला जाईल. तर त्या मोबाईल नंबरवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि जर तुमचा मोबाईल नंबर हा चुकीचा शो दाखवत असेल तर तुम्हाला नन ऑफ द अबव करून तुमचा मोबाईल नंबर हा काय करायचा आहे, तिथे टाईप करायचा आहे. आता ऑलरेडी माझा जो मोबाईल नंबर आहे तो परफेक्ट दाखवत आहे, तर मी त्यावरतीच क्लिक करते. आता क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने व्हेरीफाईड झालेलं आहे आणि माझं जे मिशो ॲफिलिएट अकाउंट आहे ते क्रिएट झालेलं आहे. कुठलंही काही म्हणजे हेवी प्रोसेस नव्हती किंवा काहीही नव्हतं. फक्त मोबाईल नंबर टाकायचा होता. मोबाईल नंबरवरती OTP पण येऊ शकतो कदाचित जर त्यांना व्हेरिफिकेशन मागायचं असेल तर. आता मला तर इथं कुठलाही OTP आलेला नाहीये, पण जर तुम्हाला OTP आला तर सिम्पली तो OTP टाका, सबमिट करा आणि कंटिन्यू करा. तर ह्या पद्धतीने जे तुमचं मिशो ॲफिलिएट प्रोग्रामचं जे लॉग इन आहे ते लॉग इन बनून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्हाला बघा तुमचा जो मिशो प्रॉडक्ट असतो त्या मिशो प्रॉडक्टचं काय करायचं असतं, तुम्हाला रील बनवायचा असतो. आता तो रील कसा बनवायचा प्रॉडक्ट खरेदीने करता ते पण मी तुम्हाला सांगेन. पण बघा त्याआधी तुम्हाला इथं दिसत असेल की सेंड कमिशन लिंक्स ऑटोमॅटिकली टू DMS, रिकनेक्ट इंस्टाग्राम दिसत आहे. तुम्ही इथे इंस्टाग्राम काय करू शकता, तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर कनेक्ट करू शकता, की जेणेकरून तुम्ही जे इंस्टाग्रामवरती तुम्ही जो प्रॉडक्ट ऑडियन्सला सजेस्ट करणार आहात किंवा तुम्ही ज्या वस्तूचा रील बनवणार आहात तो रील काय होणार आहे, ऑडियन्सने बघितल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची जी वस्तू आहे, तुम्ही जी वस्तू ऑडियन्सला सजेस्ट करत आहात त्या वस्तूची जी लिंक असेल ॲफिलिएट लिंक, ती ॲफिलिएट लिंक काय होईल, ऑडियन्सला ऑटोमॅटिकली काय केली जाईल, सेंड केली जाईल. तुम्हाला सेंड करण्याची गरज नाहीये, कारण वरती दिसत असेल की सेंड कमिशन लिंक्स ऑटोमॅटिकली टू DMS. ठीक आहे, म्हणजे ज्यांनी DM केलेला आहे. पण आता इथं आपल्याला काय करायचं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिकनेक्ट करा, नसेल वाटलं तर नका कनेक्ट करू. आपण काय करणार आहोत, डिस्क्रिप्शनमध्ये काय करणार आहोत, जी ॲफिलिएट लिंक आहे ती ॲफिलिएट लिंक काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. मग आता ॲफिलिएट लिंक आपल्याला कॉपी पेस्ट करून करायची, बनवायची कशी ते पण मी तुम्हाला वन बाय वन सांगते. त्यानंतर बघा तुम्हाला खाली दिसत असेल गेट कमिशन लिंक, म्हणजे आपल्याला ज्या लिंक थ्रू काय मिळणार आहे, कमिशन मिळणार आहे. ती कमिशन लिंक काय होणार आहे, आपल्याला इथं बनवून मिळणार आहे. पण ती बनवायची कशी ते पण मी तुम्हाला काय करते, शॉर्टमध्ये सांगते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं मिशो आहे, तुम्हाला मिशो डाउनलोड करून घ्यायचं आहे. नसं तुमच्या मोबाईलमध्ये मिशो तर तुम्ही काय करा, प्ले स्टोरवरती जाऊन मिशो ॲप हे डाउनलोड करून घ्या. तिथं पण सेम मोबाईल नंबर टाकून OTP टाकून काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं मिशो हे ओपन करायचं आहे. मी माझं मिशो ॲप ओपन करते. मिशो ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं काय दिसणार आहे, खूप सारे प्रॉडक्ट दिसणार आहे. इथं कोणतंही लिमिटेशन नसणार आहे. तुम्हाला पाहिजे ते प्रॉडक्ट तुम्ही काय करू शकता, ऑडियन्सला सजेस्ट करू शकता. म्हणजे कॉस्मेटिक्स असेल, साड्या असतील, ज्वेलरी असेल, घरातले म्हणजे हाऊसहोल्ड अप्लायन्सेस असतील, सगळं काही तुम्ही काय करू शकता, ऑडियन्सला रील थ्रू काय करू शकता, सजेस्ट करू शकता. पण तो रील कसा बनवायचा, तुमच्या मनात प्रश्न असेल की तर आपल्याला जर परचेस करायचा नाहीये मग नक्की रील कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगते, वेट करा. तर बघा तुम्हाला आता मी काय करते, बॅक जाते. बॅक गेल्यानंतर आता सपोज ही एक साडी आहे, ठीक आहे. आता ही साडी काय करते मी तुम्हाला, म्हणजे ती कमी प्राईसमध्ये आहे, खूप चांगलं बघा, जवळपास 24,515 लोकांनी घेतलेली आहे. 3.8चं रेटिंग आहे. तुम्हाला ह्या पद्धतीने काय करायचं आहे, बघून घ्यायचं आहे नक्की कोणत्या प्रॉडक्टला जास्त रेटिंग आहे. शक्यतो तुम्हाला जे 4.1 किंवा 4.0च्या वरती जे प्रॉडक्ट आहे, रेटिंग ज्यांचं 4.0च्या वरती आहे तेच प्रॉडक्ट काय करायचे आहे, ऑडियन्सला सजेस्ट करायचे आहे किंवा त्याचीच रील आपल्याला बनवायची आहे. पण ते बनवायचे कसे बघा, आता मी सपोज हा एक प्रॉडक्ट घेतला. हा एक प्रॉडक्ट घेतल्यानंतर बघा आता तुम्हाला काय दिसणार आहे, ही साडी आपल्याला काय करायची, आपल्या ऑडियन्सला दाखवायची आहे. मग रीलमध्ये आपण काय करणार आहोत, एक तर ही साडी घालून ऑडियन्सला सजेस्ट करू किंवा ही साडी अशी ओपन करताना जेव्हा आपण मिशोवरून ऑर्डर करतो, ऑर्डर केल्यानंतर तिचं अनबॉक्सिंग करतो, तर ती अनबॉक्सिंग करताना आपण याचा व्हिडिओ दाखवू शकतो. आपल्याला प्राईस किती आहे ती प्राईस पण त्या रीलमध्ये मेन्शन करायची आहे. तर ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्याला पाहिजे तसा रील बनवू शकतो. पण आता तुमच्या मनात प्रश्न नक्कीच असेल की जर प्रॉडक्ट खरेदी केला नाही तर रील कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगेन. पण त्याआधी बघा आता तुम्हाला दिसत असेल की शेअर ऑप्शन दिसत आहे. त्या शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल बघा, कॉपी टू क्लिपबोर्ड. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉपी टू क्लिपबोर्डवरती क्लिक करायचं आहे. आता हे काय झालेलं आहे, कॉपी झालेलं आहे. आता आपल्याला याची काय बनवायची आहे, मिशो ॲफिलिएट लिंक बनवायची आहे. ती कशी बनवायची, त्यासाठी आपल्याला परत काय करायचं आहे, क्रोममधून जे आपलं मिशो ॲफिलिएट प्रोग्राम आहे ते लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. आता मी ज्या प्रॉडक्टची लिंक कॉपी केलेली होती, आता मी काय केली, क्रोमवरती गेली. क्रोमवरती गेल्यानंतर परत माझा मिशो ॲफिलिएट प्रोग्राम हा काय केलेला आहे, ओपन केलेला आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल गेट कमिशन लिंक, असं याचं कीचं चिन्ह दिसत असेल, ठीक आहे, लिंक केल्याचं. त्या याच्यावरती
क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीला ॲड करायचा आहे हा रील, ही लिंक किंवा यूट्यूब शॉर्टला अपलोड करायची आहे का फेसबुक पोस्टला करायची आहे. तुम्ही यातून कोणताही एक प्लॅटफॉर्म काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. तुम्ही जर जास्त इंस्टाग्रामवरती काम करत असाल तर इंस्टाग्राम सिलेक्ट करा, यूट्यूबवरती जास्त काम करत असेल तर यूट्यूब सिलेक्ट करा. आता जनरली मी इंस्टाग्राम स्टोरीवरती काय करते, क्लिक करते तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तुम्ही ह्या तिघांवरती पण काय करू शकता, काम करू शकता. त्यानंतर बघा पेस्ट मिशो प्रॉडक्ट लिंक, यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जर तुम्ही एखादा प्रॉडक्ट तिथून सिलेक्ट केलेला नसेल तर तुम्हाला मिशोने इथं खाली जे प्रॉडक्ट दिलेले असेल, जे तुम्ही ऑलरेडी खरेदी केलेले असतील, आता जनरली हे तुम्हाला जे प्रॉडक्ट दिसत असतील आता माझ्या इथे, तर हे प्रॉडक्ट मी काय केलेलं आहे, स्वतः खरेदी केलेले आहे. तर आता मिशोला काय वाटेल की मी हे प्रॉडक्ट खरेदी केलेले आहे, मी ह्या वस्तूंची काय करू शकते, रील बनवू शकते, म्हणून ह्या वस्तू काय करत आहे, ऑडियन्सला सजेस्ट करत आहे. पण आता तुम्ही खरेदी केलेला नसताना पण रील कसा बनवायचा, त्या वस्तूंसाठी मी हे काय करत आहे, सॅम्पल सांगत आहे. जर खरेदी केलेला असेल तर तुम्ही त्याच वस्तू काय करायच्या आहे, सिलेक्ट करायच्या आहे. पण खरेदी न करता दुसऱ्या वस्तूंचा रील कसा बनवायचा किंवा ज्या लिंक आहे त्या कशा ॲड करायच्या ते समजून घ्या. तर पेस्ट मिशो प्रॉडक्ट लिंक आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता बघा मिशो प्रॉडक्ट लिंक आपल्याला काय करायचं आहे, थोडं टॅप करून ठेवायचं आहे आणि पेस्ट म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर समोर ॲड ऑप्शन दिसत आहे, त्या ॲड बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता लगेच ती साडी काय झालेली आहे, इथं शो झालेली आहे. म्हणजे आपण जर प्रॉडक्ट लिंक कॉपी केलेली होती ती परफेक्ट होती, कुठेही काही चूक झालेली नाहीये. त्यानंतर आपल्याला डन वरती क्लिक करायचं आहे. डन वरती क्लिक केल्यानंतर बघा मी परत डन वरती क्लिक करते. डन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. लगेच शेअर ऑन इन्स्टा स्टोरीला ॲड करायचं नाहीये. म्हणजे आपली इन्स्टा स्टोरीला काय होणार आहे, ही लिंक डायरेक्ट काय होणार आहे, म्हणजे शो होणार आहे. तर आपल्याला स्टोरी टाकायची नाहीये, आपल्याला आपल्या प्रॉडक्टच्या खाली काय करायचे आहे, ही लिंक काय करायची आहे, शेअर करायची आहे. ती कशी शेअर करायची बघा, तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला कॉपी करायची आहे. आता ही लिंक कॉपी केल्यानंतर बघा जो आपला नोटपॅड आहे, तो नोटपॅडवरती काय करायचं आहे, प्लस आयकॉन दिसत आहे, त्या प्लस आयकॉनवरती प्रेस करून नोटपॅडमध्ये काय करून घ्या, ही लिंक काय करून घ्या, सेव्ह करून घ्या. तर आता ही लिंक आपण सेव्ह केलेली आहे. जनरली ही सेव्ह करण्याची गरज पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी रील बनवलेला असेल. पण आता मी रील कसा बनवायचा हे तुम्हाला सांगते. मग रील बनवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रील इंस्टाला अपलोड कराल, यूट्यूबला अपलोड कराल, त्यावेळेस ही सिम्पली काय करायची आहे, ही जी लिंक आहे ही तुम्हाला काय करायची आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायची आहे. पण आता रील कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते, प्रॉडक्ट न खरेदी करता. तर त्यासाठी तुम्हाला ओपन करायचं आहे मिशो. तर बघा आता मी काय केलेलं आहे, मिशो ओपन केलेलं आहे. मिशो ओपन केल्यानंतर मला जी साडी सजेस्ट झालेली होती ती साडी मी काय करणार आहे, ओपन करणार आहे. आता हिचा रील मला बनवायचा आहे, खरेदी न करता, ₹1 खर्च न करता. तो कसा बनवायचा ते बघा. इथं कोणीही कॉपीराईट देणार नाही किंवा कोणीही रिड्यूस कंटेंट देणार नाही, कारण आपण इथं आपलं स्वतःचं काय करणार आहोत, मेहनत करणार आहोत. आता ती कशी करायची बघा. तर तुम्हाला जायचं आहे कस्टमर रेटिंग अँड रिव्ह्यूवरती. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये मला कळवायला नक्की विसरू नका, ठीक आहे. कारण अशी कमेंट किंवा अशी जी ट्रिक आहे ती आत्तापर्यंत तुमच्यासोबत यूट्यूबवरती कोणीही शेअर केलेली नसेल, आणि नसेल शेअर केली तर ते पण मला कळवा. तर बघा आता तुम्हाला दिसत असेल जे फोटोज आहेत ज्या साडीचे ते फोटोज दिसत असेल, आणि समोर तुम्हाला काय दिसणार आहे, व्हिडिओज दिसणार आहे. तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे दिसू शकतं की काहींनी अनबॉक्सिंग केलेली आहे, काही व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, कोणी साडी वेअर केलेली असेल. तर आता बघा म्हणजे आता भरपूर सारे व्हिडिओज दिसणार आहे. आपल्याला काय करायचे आहे, यामधले 2 ते 3 व्हिडिओ काय करायचे आहे, सिम्पली डाउनलोड करायचे आहे. आता इथं डाउनलोडचं ऑप्शन आपल्याला दिसत नाहीये, तर आपल्याला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून द्या. स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला फक्त हे व्हिडिओ काय करायचे आहे, ह्या पद्धतीने रन करायचे आहे. रन केल्यानंतर काय होणार आहे, तुमचे व्हिडिओ हे तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये सेव्ह होणार आहे, आणि फक्त तुम्हाला ते रेकॉर्डिंग काय करायचं आहे, एडिट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो पार्ट लागत आहे तो पार्ट काय करायचा, ठेवायचा, बाकीचे पार्ट हे मोडून टाकायचे. आणि तुम्ही बघा वरती बघू शकता की ह्या पद्धतीचा जो वरचा बॅकग्राऊंड असेल, रिअल व्हिडिओ खाली पोस्टेड, हे तुम्ही VN ॲपमध्ये कट करू शकता. तुम्हाला माहीत असेल की व्हिडिओ तुम्हाला जेवढा पाहिजे आहे तर तुम्ही क्रॉप करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला जे साडीचं दिसत आहे तेवढं क्रॉप करायचं आहे, आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा रील बनवायचा आहे. इथं तुम्हाला कोणीही कॉपीराईट देणार नाही, कारण तुम्ही प्रत्येकाचं मिक्स्ड कंटेंट वापरणार आहात, आणि हे त्यांनी त्यांचा रिव्ह्यू दिलेला आहे, फीडबॅक दिलेला आहे. यांनी हे जे मटेरियल आहे ते यूट्यूब इंस्टाग्रामवरती वापरलेलं नाही आहे पैसे कमवण्यासाठी, पण आपण पैसे कमवण्यासाठी वापरणार आहे. त्यामुळे हे आपल्याला स्ट्राईक पण देणार नाही आणि आपल्यावरती कॉपीराईट पण टाकणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला रील बनवायचा आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. नसेल समजलं तर मला कमेंटमध्ये कळवा. यावरती मी डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. जी प्रॉडक्ट लिंक बनवली होती, जो रील बनवली होता, तो रील आपण काय केला, आपल्या इंस्टाग्रामला ॲड केला. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये, यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय करायचे आहे, आपण जी लिंक बनवली ती ॲफिलिएट लिंक, मी आता कशी बनवायची ते सांगितलं, जी आपण नोटपॅडमध्ये
कॉपी केलेली, ती काय करायची आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ॲज इट इज पेस्ट करायची आहे, काही चेंज करायचा नाहीये. त्यानंतर बघा आपल्याला परत आपलं क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर मिशो ॲफिलिएट प्रोग्रामवरती क्लिक करायचं आहे. आता मिशो ॲफिलिएट प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स बघू शकता. म्हणजे तुम्ही किती प्रॉडक्टवरती तुमच्या त्या प्रॉडक्टवरती त्या लिंकवरती क्लिक केलेलं आहे, त्या लिंकवरून किती लोकांनी काय केलेलं आहे, वस्तू परचेस केलेली आहे किंवा किती कमिशन मिळालेलं आहे, ॲज इट इज सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मिशो ॲफिलिएट प्रोग्राम हा क्रोमवरून ओपन करायचा आहे. तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसत असेल परफॉर्मन्स, त्या परफॉर्मन्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मी दुसऱ्या मोबाईलवरून हे काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे इथे टोटल कमिशन हे 0 दिसणार. ठीक आहे. तर बघा तुम्ही थंबनेलच्या स्क्रीनशॉटवरती बघू शकता ते रिअल आहे, की जिथे मी काय केलेला आहे तो रिअल स्क्रीनशॉट हा वापरलेला आहे. आता इथे तुम्हाला टोटल कमिशन दिसणार, 0 क्लिक दिसत आहे, 0 ऑर्डर दिसत आहे, 0 सेल्स दिसत आहे. आता बघा तुम्हाला यातून जे प्रॉडक्टचे पैसे मिळणार आहे एखाद्याने प्रॉडक्ट परचेस केल्यानंतर, ते काय होणार आहे, क्लिक तर भरपूर सारे येतील, पण ऑर्डर काय होणार आहे, किती ऑर्डर घेताय ते ऑर्डरमध्ये दिसेल आणि सेल किती रुपयाचा झाला ते रुपीज दिसतील तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यातून तुम्हाला किती कस्टमरचं म्हणजे नाही का कमिशन मिळालं हे पण आपल्याला काय होणार आहे, इथं शो होणार आहे. तर या पद्धतीने काय होणार आहे का, ₹0 तिथं कमिशन दिसत आहे. म्हणजे तुमच्या वस्तू किती सेल झाल्या त्यानंतर 10%, 15% यानुसार तुम्हाला जे कमिशन मिळेल ते कमिशन काय होणार आहे, इथं शो होणार आहे. आता हे कमिशन आपल्याला कधी रिफ्लेक्ट होणार आपल्या अकाउंटवरती, तर ज्या वेळेस 7 दिवसांनी, आता 7 दिवसांनी का तुम्हाला माहीत आहे, 7 दिवसांनी मिशो करत असतो, प्रॉडक्ट हा रिप्लेसमेंट करत असतो. आपण ज्यावेळेस वस्तू घेतो, वस्तू घेतल्यानंतर 7 दिवस आपल्याला रिप्लेसमेंट करता येते. त्यामुळे 7 दिवस तर प्रॉडक्ट हा कन्फर्म केला जात नाही किंवा ऑर्डर कन्फर्म केली जात नाही. 7 दिवसांनी ऑर्डर कन्फर्म होऊन 8व्या दिवशी तुम्हाला इथे काय दिसणार आहे, तुमचं कमिशन हे दिसणार आहे. मिशो ॲफिलिएट प्रोग्राम थ्रू पैसे कमवण्याची ही भन्नाट ट्रिक्स नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आणि तुम्हाला ए टू झेड माहिती म्हणजे अकाउंट लॉगिन कसं करायचं किंवा मिशोचं प्रॉडक्ट लिंक ही ॲफिलिएट लिंकमध्ये कशी कन्वर्ट करायची असे ए टू झेड तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. जर समजलं असेल तर आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स किंवा तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.